नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर रात्री 2 तास बैठक. तिन्ही नेत्यांमध्ये मवियाकडून महाराष्ट्र बंद हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीआधी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक. हा बंद पुकारण्यामागे राजकीय अभिनिवेश नाही. सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी व्हावं, उद्धव ठाकरेंचं आवाहन. कोल्हापुरात भाजपला धक्का. समरजित घाटगे पवार गटामध्ये प्रवेश करणार. 3 सप्टेंबरला पवारांच्या उपस्थितीमध्ये कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश. कोल्हापुरात आज समरजित घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा. प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मेळाव्याचा निरोप. शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा होणार. बदलापुरातील घटना ताजी असतानाच कोल्हापूरमध्ये दुसरी धक्कादायक घटना. 10 वर्षाच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या. नातेवाईकांनाच अत्याचार करून मुलीची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये स्पष्ट. आरोपी नातेवाईकाला अटक. घटनेच्या निषेधात राजकारण बघणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे. राज्यामधील सरकार नराधमांचं आहे का? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल. कोलकाताच्या घटनेवर तोंड न उघडणारे मवियाचे नेते महाराष्ट्रामधील घटनांवर सरकारचा राजीनामा मागतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. 4 वर्षाच्या मुलींनाही सोडलं जात नाही. ही परिस्थिती धक्कादायक. लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते. हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं. बदलापूर घटनेप्रकरणी पुढील सुनावणी 27 ऑगस्टला. बदलापूरच्या निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळेंची मुंबईमध्ये बदली. बदल्यांमध्ये नाव असलं तरी शुभदा शितोळे निलंबित राहणार. ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये सर्वाधिक अत्याचार. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. आधी बहीण सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा. दादा गुलाबी कपडे घालून दादागिरी करतात. गृहमंत्री कुठे असतात माहितीच नाही. ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अजित पवारांवर टीका. बदलापूर घटनेमधील आरोपीला सोडणार नाही. मात्र अशा घटनांवर राजकारण करणं संवेदनहीनता. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध. भाजपचे धैर्यशील पाटील आणि अजित पवार गटाचे नितीन पाटील यांची गुरुवारी राज्यसभेवर बिनविरोध निवड. स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्ज्वल भुयन यांच्यासमोर सुनावणी. आजच्या दोन्ही महत्वाच्या सुनावण्यांकडे देशाचं लक्ष. पुण्यामधल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश. 25 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली. एमपीएससीकडून ट्विट करत माहिती. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर होणार. बेस्टच्या कंत्राटी चालकांचं काम बंद आंदोलन मागे. युनियन आणि व्यवस्थापन यांच्यामधील बैठकीनंतर आंदोलन मागे. विस्कळीत बस सेवा पूर्ववत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये जनसन्मान यात्रेचं आयोजन. सकाळी 10 वाजता यात्रेला सुरुवात होणार. नाशकात आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम. उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार. रुग्णसेवा होणार सुरळीत. 10 दिवसांपासून सुरू असलेले निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन मागे. संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार. काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला. स्पेशल वकील दिले. 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. वेगळी एसआयटी नेमून मुख्यमंत्र्यांची चौकशी करा. शिंदेंनी कुणाला आणि कधी फाशी दिली शोधा. मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावरून ठाकरेंचं आव्हान. कुणाला फाशी दिली, कशी दिली, मुख्यमंत्री शिंदेंनी सांगावं. मुख्यमंत्री शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका. तर कसं खोटं बोलावं हे मुख्यमंत्र्यांकडून शिकावं. अरविंद सावंतांची टीका. मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतायत. बलात्कारामधील आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिल्याचं धडधडीत खोटं. कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिली नाव सांगा. वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान. विरोधक म्हणतात कुठली फाशी? मी दिलेला शब्द पाळणारा आणि खोटं न बोलणारा. ती घटना मावळची घटना होती. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवला. 2024 मध्ये फाशीची शिक्षा झाली. कुठली फाशी या विरोधकांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं. आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल. शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही. पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं. 15 ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदे येणार म्हणून बदलापुरातील प्रकरण लोकांमध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न. पालकांनाही पोलिसांकडे जाऊ नका असं संस्थेनं सांगितलं. विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन करण्याचा पवित्रा.
आंदोलन न करण्यासाठी पोलिसांची तुपकरांना नोटीस. रविकांत तुपकरांना बुलढाणा पोलिसांची नोटीस. वर्षा बंगल्यावरील आंदोलन थांबवण्याचं आवाहन. नागपुरातील पत्रकार परिषदेमध्ये आंदोलनाचा दिला होता इशारा. आंदोलनावर ठाम राहण्याचा तुपकरांचा निर्धार. राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये मविया फुंकणार रणशिंग. कडेगाव इथे 5 सप्टेंबरला महाविकास आघाडीचा महामेळावा. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहणार. आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण. मुंबईमध्ये असताना थंडी, ताप, सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं नाशिकमध्ये उपचार सुरू. राज्यामध्ये 2 महिन्यामध्ये पोलिसांची 70% भरती प्रक्रिया पूर्ण. निवड झालेल्या उमेदवारांचे मूलभूत प्रशिक्षण सप्टेंबर अखेरीस सुरू होण्याची शक्यता. लघुलेखन परीक्षा आता संगणकीय प्रणालीद्वारे होणार. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध. परीक्षा नियोजनाची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेवर. पुण्यामधल्या रिंग रोडच्या निविदांची आता दर निश्चिती. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर निविदांना अंतिम करण्यात येणार. राज्य सरकारच्या मदतीसाठी प्रस्ताव दाखल. मार्टीचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये. अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी सरकारचं पाऊल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शासन निर्णय जारी. वर्सोवा अंधेरी घाटकोपर मेट्रो 1 मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली. मेट्रो 1 मधून 10 वर्षांमध्ये 100 कोटी प्रवाशांचा प्रवास. नवी मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर. पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई. बदलापूर प्रकरणाचा समांतर तपास सीआयडी मार्फत. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर घरांचं वाटप करा. विकासक संघटनेची सिडकोला सूचना. सर्वसामान्यांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी सोडत ऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याची सूचना. अदानीचे स्मार्ट वीज मीटर बसवण्यास बेस्टची स्थगिती. बेस्टच्या वीज विभागाकडून लेखी हमीचं पत्र आमदार दगडू सपकाळ यांना देण्यात आलं. मुंबई परदेशातून येणाऱ्या नागरिकांची होणार तपासणी. मंकीपॉक्स आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची विशेष मोहीम सुरू. वाढवण बंदरामुळे 10 लाख रोजगाराची निर्मिती. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा दावा. स्थानिक मासेमारीही सुरक्षित राखण्याचा सोनोवाल यांचा दावा. आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप. रत्नागिरीमधल्या 16 तर चिपळूणमधील 29 सेवा केंद्र बंद. राज्य सरकारची प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयामध्ये माहिती. म्हाडा लॉटरीसाठी प्रशासनाकडून कागदपत्रांची मागणी. 2018 नंतरचे आणि बारकोड असलेले डोमिसाईल, मोबाईल नंबर, आधार लिंकिंग आणि डिजी लॉकरमध्ये आधार, पॅन अपलोड करणं अनिवार्य. आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला आणि थेट तुरुंगामध्ये गेला. बदलापूरच्या आंदोलनानंतरील धरपकडीमध्ये भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक. पोलिसांना आईची हॉस्पिटलची फाईल दाखवूनही अटक केल्याचा वडिलांचा आरोप. पुणे मेट्रो फेज 1च्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता. स्वारगेट ते कात्रज मेट्रो विस्तार होणार. विस्तारीकरणाच्या कामाला 3000 कोटींचा खर्च अपेक्षित. पीएमआरडीएमधील कर्मचारी भरतीचा मार्ग अखेर मोकळा. नव्यानं 407 पदांची भरती होणार. पीएमआरडीएकडून जाहिरात प्रसिद्ध. पुणे ग्रामीण पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा उद्या होणार. उमेदवारांनी लेखी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित राहावं. पोलीस अधीक्षकांचं आवाहन. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार. 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती परीक्षा. पुणे जिल्ह्यामध्ये निम्म्याहून अधिक महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित. आतापर्यंत केवळ 7 लाख महिलांच्या खात्यामध्येच योजनेचे पैसे जमा. 15 लाख महिलांची दाखल केलेत अर्ज. पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पीएचडी प्रवेश परीक्षा पुढे ढकलली. महाराष्ट्र बंदमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यापीठाचा निर्णय. आता 31 ऑगस्टला ही परीक्षा होणार. रोज 90 अत्याचार कठोर कायदा करा. ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान मोदींना पत्र. केंद्र सरकारनं कडक कायदा करण्याची मागणी. पुण्यामध्ये गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पुणे पोलिसांकडून धिंड. पोलिसांची 5 आरोपींची येरवडा परिसरातील आंबेडकर नगरमध्ये धिंड काढली. पुण्यामध्ये शेअर बाजार गुंतवणुकीचा आमिष दाखवत संगणक अभियंत्याची 1,25,00,000ची फसवणूक. पुण्यामधल्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. अकोला जिल्ह्यामधल्या गाडेगावमध्ये 12 वर्षीय मुलीचा विनयभंग. मुलगी शाळेमध्ये घरी येताना 64 वर्षीय वृद्धाकडून विनयभंग. तेल्हारा पोलिसांकडून आरोपीला अटक. अकोल्यामध्ये 10 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला वल्लभनगरमधून अटक. 376 आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल.
राज्यभर कांद्याची आवक घटली. आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरुवात. नवी मुंबई, मुंबईतील कांद्याचे दर 45 ते 65 रुपयांवर. जळगावच्या चाळीसगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. काही परिसरातील रस्ते जलमय. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे जिल्ह्यामध्ये गारवा, तर शेतकऱ्यांची चिंता मिटली. अकोल्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. शहरामध्ये ठिकठिकाणी पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मुसळधार पावसानं व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानमध्ये पाणी शिरलं. नंदुरबारच्या काजीपूर शिवारामध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश. काजीपूर शिवारामध्ये बिबट्याचा वावर वाढल्यानं ठिकठिकाणी पिंजरे लावण्यात आलेत. नागरिकांना काहीसा दिलासा. रायगड जिल्ह्यामध्ये डेंग्यूची लागण. पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये डेंग्यूचा संसर्ग वाढला. पालिकेकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गणेश आगमनापूर्वी मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करा. महानगरपालिका आयुक्तांचे आदेश. पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान 22 ऑगस्ट ते 25 ऑगस्टला नो फ्लाईंग झोन. जळगावमध्ये व्यावसायिक उड्डाणं बंद राहणार. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांची जळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक. कार्यक्रमासंदर्भात भाजप कार्यकर्त्यांचे संवाद. साताऱ्याच्या कराड दक्षिणमधील 1061 कुटुंबांना गृहउपयोगी साहित्याचं वाटप. महाराष्ट्र राज्य कामगार कल्याणकारी मंडळाकडून करण्यात आलं वाटप. चंद्रपूरमधील धबधबे आणि डोंगर कड्यांवर पर्यटकांना बंदी. अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या, अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारी आमची मुलं परत पाठवा. नांदेडच्या वागदरवाडी गावाला रस्ता आणि मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे गावकरी संतप्त. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यामधल्या दर्जोन्नती मिळालेल्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 222चं डांबरी रस्त्याचं काम होईना. हातगाव ते खोले वस्तीपर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही. अत्यावश्यक आरोग्याच्या प्रश्नासह शाळेतील मुलं आणि शेतकऱ्यांचे अतोनात हाल. सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधल्या आगळ गावात रस्त्याची दुरवस्था. संतप्त ग्रामस्थांकडून चिखलामध्ये बसून आंदोलन. रस्त्याचं काम तत्काळ पूर्ण करण्याची ग्रामस्थांची मागणी. यवतमाळच्या पुसदमधील जेट किड्स स्कूलमध्ये कोलकाताच्या घटनेचा जाहीर निषेध. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून काळे कपडे घालत घटनेचा निषेध. रत्नागिरीच्या राजापूरमध्ये समृद्ध कोकण संघटनेचे बेमुदत आंदोलन सुरू. शेतकरी आणि मच्छीमारांच्या प्रश्नासाठी आंदोलन. धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थिनी, वकील, डॉक्टर, शिक्षक रस्त्यावर. बदलापूर घटनेचा तीव्र निषेध. रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यामधल्या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल. वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद. रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये मोर्चा. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या तरुणांना रोखलं. शाळा, महाविद्यालय आणि क्लासेसमधील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी सक्तीची करा. मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष विनायक भोसलेंचं कराड उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. नंदुरबार शहरामध्ये गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नंदुरबार शहर प्रशासनाचं या समस्येकडे दुर्लक्ष. जळगावात इकरा युनानी मेडिकल कॉलेजकडून कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ रॅली. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग. शिरपूरच्या एका हॉटेलमध्ये काम करताना सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू. संतप्त जमावाकडून हॉटेल मालकाच्या वाहनाची तोडफोड. धुळे कारागृहामधल्या 10 कैदी बाप्पाची मूर्ती घडवण्यात व्यस्त. यावर्षी कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 501 मूर्ती बनवण्याचा संकल्प. चंद्रपूरमध्ये राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या 2 गटामध्ये हाणामारी. सचिन भोयर यांच्या उमेदवारीला विरोध. भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर समर्थकांमध्ये हाणामारी. उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेला राजकीय वळण देणं योग्य नाही. मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. बदलापूरची घटना घडली तेव्हा गृहमंत्री दिल्लीमध्ये होते. सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. तर मविया काळातही क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात. फडणवीसांचं प्रत्युत्तर. एकदा माझ्या हातामध्ये सत्ता द्या. 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो. कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो. बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं वक्तव्य. 4 भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा. ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको. पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाकडून मनोज जरांगेंची भेट. रणजितसिंह शिंदे यांनी अंतरवाली सराठीमध्ये जरांगेंची भेट घेतली. बबनराव शिंदे म्हाडाचे अजितदादा गटाचे आमदार.
शरद पवार यांना केंद्र सरकारची झेड+ सुरक्षा. सध्या पवारांना राज्याची झेड+ सुरक्षा. मात्र राज्यामधील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ. शरद पवारांना झेड+ सुरक्षा. त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी झेड+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची टीका. मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे. शिंदेंचा अर्धा दिवस संशय कल्लोळ. जादूटोणा मंत्रतंत्रामध्ये जातो. संजय राऊतांची शिंदेंवर टीका. नाशिकच्या येवल्यामध्ये आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत. तर मराठा आरक्षणाबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याचं छावा संघटनेचं निवेदन. विधानसभेला आम्ही पूर्ण ताकदीनं सामोरं जाणार. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंचं वक्तव्य. रावेर, बुलडाणा, नंदुरबार आणि इतर विभागांची जबाबदारी असल्याचीही माहिती. मनसे विदर्भामधल्या सर्व 62 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार. मनसे नेते राजू उंबरकरांची माहिती. इतर पक्षातील सक्षम उमेदवार आल्यास उमेदवारी देणार असल्याची माहिती. बीडमधील भाजप नेते रमेश पोकळेंनी घेतली मनोज जरांगे यांची भेट. बीड शहरातून उमेदवारी देण्याची रमेश पोकळे यांची जरांगे यांच्याकडे मागणी. जळगावच्या पाचोऱ्यामध्ये शिंदे गटाचे आमदार किशोर पाटलांना धक्का. शिंदे गटामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश. नांदेडच्या नायगावमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आसूड मोर्चा. ई-पीक नोंदणी रद्द करून कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 5,000 द्या. शेतकऱ्यांची मागणी.